एन्जॉय केलाय. आणि करवंद किती गावली सापडली आपल्या, हे बघा, ही जांभळं आहेत आणि ही करवंद. आपली मस्त. भजी रेडी किती झाले. हो ना मम्मी, हा मस्तपैकी लाल लाल झाले. सुंदर भजी झाल्या आणि गरम आहे हा. तोड सुद्धा वाटतंय आणि पावसातली भजी खायला काय भारी वाटते. हा तू पण गावाला अंगणात बसून. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर तुम्हा सर्वांचं नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो कोकणातून. आणि कोकणात मे महिन्यातच पाऊस चालू झाला ना, पाहू शकता पाणी कसं मळ्यातून भरलंय ते. आणि हिरवगार मस्तपैकी झालं हे बघा, मस्तपैकी हिरवगार. आणि आपल्या सोबत आहेत अन्वया, माझा बाचा पार्थ आणि श्लोक. आपण कुठे चाललोय? आम्ही जांभळं काढायला, करवंद खायला, गावचा फेरफटका करायला चाललोय. थोडं रानातून फिरून यावं बोलतोय आणि त्याच्यासाठी खाली चाललोय मस्तपैकी. पाऊस कधीपासून चालू झाला ग? आताच म्हणजे एक आठवड्यापूर्वी चालू झाला. आता तर 2-3 दिवस पडतोय तर थांबतच नाही. रेग्युलर चालू दिवसभर. दिवसभर पाऊस चालू असतो गावी. सकाळी चालू होतो तो संध्याकाळी, रात्री थांबतच नाही, होय ना? रात्री थोडा थांबला तर, नाहीतर पाऊस कंटिन्यू चालू असतो. हे बघा, त्याच्यामुळे गावचं वातावरण अगदी, फक्त शेत वगैरे, शेतात पाणी भरलंय. काय आहे कुठे कुठे? अरे होय, मधमाशांचं पोळं. हे बघा मित्रांनो, हे पाहिलं काय? चावणार नाही ना? हे बघा, आपण पप्पांना सांगूया आणि काढायला सांगूया. हे पप्पा चांगलं काढतील. तर घरी आल्यानंतर पप्पांना सांगूया ना, पप्पांना सांगितल्यानंतर मस्तपैकी काढतील मग पण खायला भेटते. आणि मध खायला भेटेल. ते बघतील पण चांगलं झालंय काढण्यायोग्य की नाही झालंय ते पण बघतील. अगोदर ना अंगठी छोटंसं होतं. आणि आता मोठं झालंय. आता मोठं. ओके, आपण मधमाशांचं पोळं बघितलंय. आतमध्ये अजून 7 आहेत. आतमध्ये सातेरू आहे सातेरू. मित्रांनो, सातेरू बोलतात त्याला. आणि 7 पकड्या असतात ना ग, 7 पकड्या असतात त्याला. आणि ते सातेरू बघूया घरी गेल्यावर पप्पा काय बोलतात ते. मला काढण्याचा एक्सपिरियन्स नाही, अनुभव नाही तो, नाहीतर असा सुजून जायचो आपण मस्तपैकी. मस्तपैकी हनुमान बनून घरी जायचो आपण. म्हणूनसाठी नको ते करायला नको. हे बघा, आता थोडी पावसात विश्रांती घेतला नाही म्हणूनसाठी. कोण आलेत आपले मित्र? आहेत की भाऊ आहेत भाऊ. आपले? निषाद आणि ऋषभ. ऋषभ दोघे जण आलेत. खाली गेले होते, रिक्षातून खालून आले आणि आपल्या ग्रुप मध्ये सामील झाले ते आता. होय ना रे? ट्रेनिंगला यायला लागेल. हा, त्यांना पप्पांनी त्यांच्या पप्पांनी सांगितलं त्यांना ट्रेनिंग दे, पातेऱ्यातून कसं चालायचं. कारण का जनावरं वगैरे असतात पातेऱ्यात. आता पाऊस लागून गेलाय आणि त्याच्या खाली जनावरं वगैरे असतात, म्हणून साठी सावकाश न्यायला सांगितलं नाही. छत्री बंद करतो. हा, बंद कर छत्री. मित्र रस्त्यानं चालत आलो आता मस्तपैकी. अन्वय कुठे जायचं आपल्याला आता? तर पुढे हो आणि सावकाश पायाखाली बघत आरामात. अन्वय वाट दाखवते कुठून कुठं जायचं ते. हे छत्री झाक आता श्लोक, झाकून घे छत्री. अन्वय आमचा लीडर आहे पुढे, होय ना रे पोरानं? आपल्याला सांगते रस्ता. रस्ता सांगते, लीडर असते ना आपली. हा, ए सावकाश. बघा, जांभळासाठी कुठच्या जंगलातून जातोय इथं आपण. सावकाश. ओ बापरे, पडलो असतो भूताच्या वाटेतून. अनुछत्री अटकली होती काट्यात. छत्री बंद कर. हे भेटतील ना एवढं जातोय तर जांभळं पण नक्की काय? आम्ही गेलो नाही. बघा, जायच्या आधीच ते झाले एकदम. गावची पोरं फिरण्यात एक्सपर्ट. त्यांना माहित आहे कुठच्या वाटा कशा माहित आहेत. हे बघा, आणि अन्वयाने आपल्याला ज्या झाडाखाली आणायचंय तिथे आणला नाही. कधी आली होतीस अन्वया? हे बघा, थांबे चढायला आलेले तेव्हा. किती जांभळांच्या बिया काढून ठेवला नाहीत वरती जांभळं आहेत, होय ना? हो. मी आता वरती चढावं लागणार का आपल्याला? हलवायला लागणार.
अरे हलवणार कसे पण खाली झडणार कशी जांभळीवर चढणार का पण छत्री कशी करायची धब 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 अशी हा चालेल, चालेल. धब 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 जुगाड करायची मी वरती जाऊ हा मित्रांनो मी वरती चढतोय आणि पुढचं कॅमेरा अन्वय आता शूट करेल थोडं कसं जमेल तसं. चला मी झाडावर वरती चढतो. हो, वरती मी झाडावर चढतो. ए सावकाश रे पाय खाली बघून. ए बुलबुलीत झालंय रे. ए तिकडचे पान हलवतो आधी. एकदम बुलबुलीत नाही एवढं झालंय. ए ते कसं जमा करतायत ते दाखव. त्यांना दाखव जमा कशी करतायत ते. आता काका जांभळं काढतोय बघा. पडली 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 बघा जांभळं आपल्याकडेच पडतायत बघा कशी पडतायत. बघा. इथं जाम छत्री देऊ काय आम्हाला पण पाहिजे. खाऊ नकोस तू. कसं घेऊ नाकाच द्यास भाज्या. गाईस इथं करवंद लागलेत बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा असे लागलेत भरपूर. हे बघा बघा मी एक खाऊन बघते. खूप भारी आणि गोड आहे आणि ते तिथं आहेत. त्यांना मी सांगितलंय नाही तिथं मी करवंद खायला आले नाहीतर लगेच येतील मागून. मला पण पाहिजेत मला पण पाहिजेत मग मला खायलाच नाही मिळणार. तर मी काढते. ए प्लीज यार खाऊ नका रे मला पण पाहिजेत. आणि तसं कोकणात आल्यावर काही ना काहीतरी खायला मिळतं जास्त करून रानमेवा. ते मला आता हाक मारतायत. चला आपण जाऊया. काय रे काय झालं. काका उतरते झाडावरून. सावकाश उतर. माझ्यासाठी काकांनी झाड तोडून थँक्यू. ये देखो मित्रांनो बारीक बारीक पाऊस लागतोय गावी आता. आणि जांभळं काढून आपली झालेत आणि अन्वय आणि करवंद पाहिली. आणि करवंदासाठी लागणारा कोका 2 कोके तयार कर. एक जांभळासाठी आणि एक करवंदांसाठी. हा बघा जांभळं काढून झालेत आणि करवंद पण काढायच्या. आणि जांभळांसाठी काय नेण्यासाठी काहीच नाही आपल्याकडं.
तर अन्वय आपल्याला कोका बनवून दाखवते. दाखव. तेव्हा कुडे आधी मी 2 काटे घेतल्यात. हा हम्म. एक कुड्याचं पान घेतलेलं आहे. कुड्याचं पान बोलतात. मस्त करायचं. झालं. कोका तयार. आणि पाणी कसे टाकायची अशा प्रकारे पाण्यात टाकून घ्यायचे आतमध्ये. पाऊस वाढत निघाला ना ग हम्म. बघा. बघा आपला कोका तयार झाला. हा बघा कोका कसा बनवला ने मस्त विकेने. आता आपण तिकडे जाऊन करवंद काढूया. जांभळे काढून झाले आणि करवंद काढायला जाऊया. अन्वया काढ करवंद. का बघा. हे काढा आपण. हे काढा पटापटी बघ. दाखव. करवंद काढून घेऊया. ते बघ. फुल भरून काढ. पाऊस येतोय मित्रांनो म्हणून साठी व्हिडिओ बंद करतो. पटापट मी पण काढतो आणि घरी जाऊया. मित्रांनो पावसात भिजलोय आम्ही. मस्तपैकी एन्जॉय केलाय. आणि करवंद किती गावली सापडली आपल्या. हे बघा ही जांभळं आहेत आणि ही करवंद. मस्त. किती खाल्लीत. मस्त खाल्ली ना आपण. हो. चला खात खात चला घरी. मला एक द्या. हे बघा. मस्त आहे रे जांभळं. थोड्यात ती बघा. खावं तुम्ही पण खावा. करवंद बघू दे. हे बघा करवंद. करवंद पण खाऊन बघूया. तुझं दात कुठलं पडलं? ए, चला आता घरी जाऊया. पाऊस वाढतोय. हम्म हम्म चला घेऊन जाऊ ना. मित्रांनो घरी गेल्यावर भेटूया कारण का पाऊस वाढतोय. मी पण भिजलोय पूर्ण. आणि घरी जाऊया. घरी गेल्यानंतर भेटूया. चला मित्रांनो घरी आलो आणि मस्तपैकी फ्रेश झालो. पप्पाने माझ्यासाठी आंबा घेऊन आले. हो ना पप्पा कुठे आंबा ठेवलाय. पिशवी मध्ये कुठच्या तरी बघतो. हा बघा. हा रात्याचा. मित्रांनो बिटकी आंबा खाण्यात जो मजा येतो कशातच नाही. खाली आपल्या रात्या आंब्याचा ना. ओके रात्या आंब्याचा आंबा आणले नाही. धुऊया ना खाऊया. आणि मम्मी बघूया काय बोलते ती. भिजलोय. थोडा ओरडा खाल्ला मम्मीचा आणि घरी जातो. मम्मी बघूया काय बनवते ते. आपल्या संध्याकाळ झाले पण पाऊस काय थांबत नाही. पाऊस कंटिन्यू बारीक बारीक चालूच आहे. हे बघा बरोबर. आणि मम्मी काय बनवते बघूया. पिळून टाकायचा म्हणजे चिक जातो जरा. नंतर खाऊया आपण. मला खाली भेटला नाही कुठे. पप्पा गेले होते खाली त्यांना भेटला. बिटकी आंबा राता आंबा तो चुपून खाण्यात मजा आहे ना मित्रांनो खरोखर. तो कलमी आंबा खाण्यात आहे. म्हणजे खाऊन घेतो नंतर भेटतो. मंडळी आंबा खाऊन झालाय मस्तपैकी. पप्पाने आणलेला आणि आता मम्मी काय बनवते किचन मध्ये ते बघतो. आणि मस्तपैकी काय बेत आहे विचारतो. संध्याकाळ झाले. पावसान जोर कमी केला नाही आता. आणि बघूया काय बनवते ती मम्मी. काय बनवते मम्मी. कसली भजी. बेसन आणि कांदा भजी. हे बघा कांदा भजी बनवते मम्मी माझ्यासाठी स्पेशल. म्हणजे पाऊस लागतोय म्हणून साठी स्पेशल बेत केला नाही मम्मी आज. आज अस्मी नाहीये. अस्मी ती माहेरी राहिले आपल्या आणि म्हणून साठी मम्मी माझ्यासाठी भजी बनवते. हे बघा कांदा कट करून घेतला नाही. कापून घेतला नाही मस्तपैकी. आणि सर्व टाकते. काय काय टाकते. हा, मीठ टाकून घेतला. हा टाक.
हा टाक. तिखट टाकून देते. आणि हे बेसन ना, बेसन टाकून देते. मित्रांनो, आज चुलीवरची मस्तपैकी गरमागरम भजी खाऊया. पाऊस पण लागतोय बाहेर आणि पूर्ण थंड वातावरण झालंय गावचं. म्हणून साठी मम्मीने माझ्यासाठी बेत केला नाही. बघूया मम्मी बनवते गरमागरम कांदा भजी. भिजवून घेते पाणी टाकून. मम्मीच्या हाताला भजीला चव असते ना. वा टाकते पहिला. आपली स्पेशल गरमागरम भजी तयार होते. हा बस होते. पावसातून गरमागरम भजी खायला मस्त वाटते ना मम्मी. मस्तपैकी गरमागरम भजी गावच्या चुलीवरची आज खातोय गावी आल्यानंतर. बघा तर गरमागरम भजी आपली तयार होते. चांगली शेकू दे ना, कुरकुरीत होऊ दे. कुरकुरीत झाले की मस्त खायला लागते. आपली भजी रेडी झाले. होय ना मम्मी? मस्तपैकी लाल लाल झाले. थांबा. गरमागरम खाऊन घे. दे इकडं. बघा गरमागरम भजी आणि मिरची आहे सोबत जोडीला. मित्रांनो, पाऊस थोडा कमी झालाय पण मस्तपैकी गार वातावरण आहे. गार वातावरणात मस्तपैकी भजीचा आस्वाद घेऊया. मम्मीने भजी दिला नाही त्याचा. बघा भजी आणि चहा आणि गावाकडच्या खल्यात बसून खायला खूप मजा येते. खाऊन बघतो. मिरची भारी झालाय. आपण घेतो. लय भारी वाटलं. गरम गरम आता काढून आणले. अनिल दादा माझ्या जोडीला आलाय. कशी आली भजी? सुंदर भजी झाल्या आणि गरम आहे. तोड तुझा वाटतंय आणि पावसातली भजी खायला काय भारी वाटते. हा, तू पण गावाला अंगणात बसून एक नंबर वाटतं ना. एक नंबर आहे. एक नंबर वाटतो मित्रांनो. आणि अनिल दादा आता आपला गावचा स्थायिक आहे इथला. काय झालं तर अनिल दादा एक कॉल फक्त करायचा. गावची सगळी कामं होऊन जातात आमची फक्त एका कॉलवर. सर्व बाजू आमची सांभाळतो गावी असून. हा व्हिडिओ इथे संपवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पाऊस खूप लागतोय ना 3-4 दिवस. तो लागतो. थांबतच नाही. मी पण सकाळपासून बघतोय ना, ती शितळी अशी कंटिन्यू असा थांबतच नाही. नाही, 1 तास नाही, अर्धा तास पण थांबत नाही. 3 दिवस झाले पाऊस चालूच आहे. पाऊस चालू.